काका लेक अंपायर जावा. राजप्पा हिंदीमध्ये कॉमेंट्री करायची जरा इकडे या. कुठं आहे ती राजप्पा. सुंदर असा शॉट आणि सोमा यांचा गचाळे अशी फिल्डिंग. दोन बॉल 3 धाव. बघूया रतन यांचा तिसरा चेंडू समोरून मारण्याच्या हातात. सोमा यांचा सुंदर कॅच. संग्राम लावंड इकडे या बरं इकडे या. टीमची मीटिंग काय घेऊ नका तुम्ही इकडे या. कराड असोसिएशनचे सल्लागार संजय राऊत या नावाने ओळखले जाणारे आमचे संग्राम लावंड यांचे सहर्ष स्वागत. बॅट्समॅनचं नाव काय हो सरपंच? बॅट्समॅनचं नाव साहेबराव. नवीन बॅट्समॅन आले ते साहेबराव. बघूया सुंदर असा शॉट आणि गच्चाळाची फिल्डिंग बाजी यांची. धाव संख्या झालेली आहे 4. बॉल किती झालं? 4 बॉल 4 रन. सुंदर असा शॉट आणि 1 धाव पूर्ण. हे सांग रे की के सुंदर असा उचलून शॉट आणि सुशांत बघा काय करतो आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि रन आउट झालेले आहेत हनुमंत. एक ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 6. दुसरा ओव्हर घेऊन येत आहे सोमनाथ. बघूया आता सोमा काय करतो आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समॅन गेले आहेत तुषार. सलग 3 षटकारासाठी सरपंच यांच्याकडून 501 रुपये. एक मारला तरी 500 रुपये. आणि सुंदर असा शॉट अजय डिसले यांची अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग आणि 2 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 8.
आणि वंडी 9 रन ना. धावसंख्या झालेली आहे 9. तेवीस झालेला. चला सुरेख असा चेंडू आणि निर्धाव. काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी सोमा. बॅटिंग करतात आपल्या संघासाठी उमर कांचन संघासाठी साहेबराव. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप मोये मोये आणि कव्हर करतोय सुशांत. धावसंख्येत धावसंख्या होते 12. डिक्लेअर एक धाव. धावसंख्येत धावसंख्या होती 13. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 13. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो सुशांत. सुशांत उर्फ आप्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक आणि बॅटिंग मार्कवर लेफ्ट हँडेड बॅट्समन तुषार. सुशांत आप्पा यांचे हे होम ग्राउंड आहे. सकाळी 7 ला येतात, 11 ला घरी जातात, परत 4 ला येतात, 7 ला घरी जातात. झोपायलाच घरी येत नाही तर दिवसभर इथंच असतात. आणि सुरेख अशी गोलंदाजी वेगावरती स्वार. वेग 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 आणि निर्धाव चेंडू. आज की शाम किसके नाम. अगर आज की शाम अपने नाम करनी होगी तो बल्लेबाज को बल्ला बोलना जरूरी. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला आणि तेवढा उत्कृष्ट असा साईचा कॅच. एक आपले छोटेसे युट्यूबर आहेत ते आणि थॉमस दास यांचे कट्टर समर्थक साहिल माने. आणि नवीन फलंदाज जालिंदर. धावसंख्या होती ती 13च. आणि पुढचा चेंडू आप्प्यांचा. सुशांत बिसे उर्फ आप्प्या आपल्या संघासाठी वैयक्तिक तिसरे षटक घेऊन आलाय. 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट आणि हा तिसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. डिक्लेअर धाव. धावसंख्येवर धावसंख्या 14. आणि तिकडे चपळ चित्ता एक कुसुरगावचा सुधीर उल्पेकर. सुरेगाचं क्षेत्ररक्षण करतील असं वाटलेलं पण काय अपेक्षेचा भंग केला त्यांनी. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू परत एकदा. आणि मला वाटलेलंच कारण हा जॉन्टी रोडच आहे, स्वस्तातला जॉन्टी रोडच. आणि त्यांनी सोडलेला कॅच. धावसंख्या होती 16. बोल की रे. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू सीमा रेषा पार चौकार. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या होती 20. आणि थोड्या दिवसांनी होणाऱ्या KTPL स्पर्धेत सावकारी लिओन संघाकडून खेळताना आपल्याला सुशांत बिशे उर्फ आप्या दिसणार आहेत. आणि शेवटचा चेंडू
सीमारेषा पार षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 26. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज तारुक संघाला. आणि ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती KTPL ची, त्यांची एक ओव्हर मला वाटतं कॅन्सल झालेली आहे, कारण एवढा तुफान मार पडलेला आहे त्यांना. दिवसभर ग्राउंडवर असून जे ग्राउंडवर नसतात त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. आप्याने वैयक्तिक आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि काहीस आपल्या कॅप्टनला सावकारी इलेव्हनच्या जरा नाराज केलं त्यांनी. जर जरा खुश करायचं असेल तर कलिंगड मागवायला लागेल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, अजून खूप सामने आहेत. याच्यानंतर होणारा सामना टॉस साठी यायचा आहे. का झाला टॉस? बुरबुशी संघाचा कर्णधार आणि लोअरवाडी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. विशाल पाटील आणि मिस्टर KTPL राजू कांक यांनी या टॉस करून घ्यायचा आहे. चला मित्रांनो स्पीडअप घ्या आणि टॉस करून घ्यायचा आहे. विशाल पाटील टॉस करून घ्या. लोअरवाडी वर्सेस बुरबुशी आणि मिस्टर KTPL प्रकाश मोहिते दादा यांच्या शुभ हस्ते आपल्या या पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. आणि चला मित्रांनो स्पीडअप घ्या. एक उत्कृष्ट अशी टीम आहे पाटण तालुक्यातील उमर कांचन. एक उत्कृष्ट अशी टीम आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स पण तेवढा उत्कृष्ट असा राहिला आहे. आणि 27 धावांचं लक्ष आहे तारुक संघासमोर. तर फलंदाजीसाठी कोणता फलंदाज जातोय आता बघायचं आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. तारुक संघ आपलं नियोजन आहे. फलंदाजी मार्कवर सुशांत, राज, युवा शिवसेना अध्यक्ष सचिन देसाई साहेब इथं उपस्थित राहिलेत. त्यांचं पण कमिटीतर्फे हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आला, मोलाचं सहकार्य लाभलं. आणि आज डॅशिंग सरपंच चषक आपले काय नाव त्यांचं नाव काय नाही. आणि 13-14 कराड तालुका प्रीमियर लीग आणि 12-13-14 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग किरण मस्कर सर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तर कराड प्रीमियर लीग आमचे कमिशनर सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी प्रीमियर लीग साठी उपस्थित राहायचं आहे आणि सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गणेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय तो गणेश. तर स्ट्राईकवर असेल सुशांत बिशे, या ग्राउंडचा राजा. तो आज फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू निर्धाव. सुरेखाची गोलंदाजी. ही जर अशी फलंदाजी केली तर ओपनिंग पण कॅन्सल होणार आहे तुमची KTPL ची. आणि आत्ताच्या प्रत्येक षटकाराला सोमाभाऊकडून 500चं पारितोषिक आले. पैसे जमा आहेत, फक्त षटकार बघणं बाकी आहे. आणि चेंडू वनडी. ओके, धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावसंख्येची भर 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 1 बिनबाद 1. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू
आणि मला वाटतं प्लेयर इकडे तिकडे धावपळ चालू आहे. तेवढ्यात 1 रन. धावसंख्येत धावसंख्या होते 2. सुरेख अशी गोलंदाजी करतो गणेश आपल्या संघासाठी. काहीशी खराब फलंदाजी म्हणावं लागेल सुशांत यांच्या बॅटमधून. फक्त 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आलेले आहे. आणि राज आणि परत एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशांची आपल्या संघासाठी. आणि फलंदाज बाद आणि नाना काजारी साहेब आणि रघुनाथ मोहिते साहेब यांचं इथं व्यासपीठावर आगमन होत आहे. तरी त्यांनी बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. चला नेक्स्ट फलंदाज. हॅलो. आणि आमचे लाडके मित्र मारुगडेवाडी गावचे बॅट्समन नेम सांगायचंय. विनोद. ओके विनोद. तर गोलंदाजी मार्कवर गणेश. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवलेला आणि 1 धाव. धावसंख्येत धावसंख्या होती 3. कुठल्या टीमचं? आणि तुळसणगावचा एक चप्पा साहिल माने आज इथं आलेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या झाल्या 3. जिंकण्यासाठी 12 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. सचिन देसाई यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या होते 4. गोलंदाजी मार्कवर किरण. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो किरण. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. मला वाटते सीमारेच्या पार. 6 धावा. धावसंख्येत धावसंख्या होते 10. बिनबाद 10. 1 बाद 10. किरण यांच्यावर काहीतरी अपेक्षा आहे म्हणून गोलंदाजी त्यांच्यावर दिलेली आहे. त्याचा काहीसा फायदा होत नाही त्यांना. फलंदाज तुटून पडतायत. तोडफोड फलंदाजी चालू आहे. वाईट बॉल. धावसंख्येत धावसंख्या होते 11 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 16 धावांची गरज. आणि सुरेख असा चेंडू निर्धाव. परत एकदा वाईट चेंडू. धावसंख्येत धावसंख्या होते 12. दहा चेंडू 15 धावांची गरज. परत एकदा खराब गोलंदाजी.
नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो +1. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 15. जिंकण्यासाठी 10 चेंडू 12 धावांची गरज. अरे सुरेख असा चेंडू. कमबॅक म्हणावं लागेल. आणि उत्कृष्ट असा टोललेला षटकार. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. धावसंख्या होते 21. पुढचा चेंडू आणि सुरेख गोलंदाजी. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 21. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर सुशांत विशेष. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येते ते बॉलर हनुमंत. जिंकण्यासाठी 7 चेंडू 6 धावांची गरज. बेमिसाल सामना आहे. आणि डिक्लेअर एक धाव. चेंडू हरवलेला आहे. चेंडू दे हॅलो. पुढचा चेंडू हनुमंत सुशांत आणि उत्कृष्ट असा चेंडू. हेड शॉट दिलेला आहे गोलंदाजाने फलंदाजाला. हेड शॉट. पट्टाचा हेड शॉट. आणि 4 चेंडू 5 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर सुशांत. आणि आप्याच्या बॅट मधून आलेला धमाकेदार षटकार. 500 रुपये पारितोषिक लागू झाले आप्याला. आणि KTPL ला जरा या षटकारामुळं 2 स्थान वरची जागा भेटणार आहे. 1 डाऊन किंवा 2 डाऊनला आप्याची जागा फिक्स झाल्या. सुशांत बिशे याला सुरेश बिशे कडून 1001 रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येतील. आणि ते पैसे राजूकांकडे जमा आहेत. संध्याकाळी मला वाटतं आस्वाद हॉटेलमध्ये खर्च होणार आहेत ते पैसे.